साधु साधु नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आपला कोणता विषय झाला होता? कामे सुमिच्छाचारा वीरमणी शिक्षापदं समाधियामि। काम वासनेमुळे कशा प्रकारच्या हान्या होतात? तर आपण भगवान बुद्धाची वाणी बघितलेली आहे की भगवान बुद्धांनी त्यावर काय उपदेश केला, कशा प्रकारे हानी होतो काम वासनेमुळे। मनामध्ये अतितीव्रता वाढल्यानंतर आपला कसा नाश करतो आपण, कशी हानी करून घेतो, यावर भगवान बुद्ध धम्मपदाच्या अर्थकथेमध्ये हा उपदेश करतात। दिघा जागरतो रहती दिगं संतासयोजनं दिगो बालान संसारो सद्धम्मं अविजानतं ती। भगवान बुद्धांनी ही गाथा धम्मपदामध्ये सांगितलेली आहे की यामुळे वासनेमुळे या काम सुखामुळे काय नुकसान होतो, कशा प्रकारे मनुष्य कोणत्या थराला जातो। अति तीव्रता वाढल्यामुळे स्वतःवर संयम राहत नाही, त्यावेळेस तो व्यक्ती कोणत्या अवस्थेला जातो आणि आपलं नुकसान करतो। त्यावर भगवान बुद्धांनी हा उपदेश भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये विहार करत होते, त्यावेळेस भगवान बुद्धांनी ही गाथा दिघा जागरतो रती ही गाथा प्रसेनजित राजाला उद्देशून म्हटलेली आहे। प्रसेनजित राजा कोसल नरेश, कोसल देशाचा राजा, आणि पुन्हा एका पुरुषाला उद्देशून म्हटलेली आहे। राजा प्रसेनजित कोसल एका उत्सवाकरिता तो सजून धजून दागदागिन्याने आभूषणाने आपल्या शरीराची सजावट करून तो राजाचे सुंदर वस्त्र परिधान करून तो एका आपल्या पुंडरीक नावाच्या हत्यावर तो आरूढ होऊन भरपूर त्याचा लवाजमा त्या लोकांसोबत
राजकीय सेना साज सज्जा करून नगराची प्रदक्षिणा करण्याकरिता निघाल्या। तेव्हा राजकीय पुरुषाद्वारा राजपथावर जे दगड काड्या काही होते ते सर्व हटवले। जे लोक बसतात रस्त्यावर भीक मागण्याकरिता किंवा काही चौकात खेळण्याकरिता, या सर्व लोकांना हटवून दिलं की राजा येत आहे, हा रस्ता मोकळा करा। तेव्हा जनतासुद्धा राजाचं दर्शन करतात, कारण बऱ्याच वर्षानंतर राजा फेरफटका मारतो नगरातून। तेव्हा अनेक लोक आपला राजा निघाला म्हणून बघण्यासाठी जातात, रस्त्यावर गर्दी करतात। तेव्हा राजाच्या दर्शनाकरिता गर्दी झाली। राजाद्वारा पूर्वजन्मामध्ये केलेलं पुण्यकर्म दुर्गती प्राप्त की कोणत्या एका पुरुषाची स्त्री एक व्यक्ती जो गावामध्ये काम करणारा गरीब व्यक्ती होता, पण सदन होता, तो व्यक्ती सुद्धा तिथे बघायला आला। पण स्त्रिया जास्तीत जास्त आपल्या घराच्या खिडकीतून किंवा वरच्या दारातूनच बघतात राजाला। तेव्हा याची पत्नी पण त्या राजाला वरूनच बघत होती। राजाचं त्या हत्यावरून लक्ष गेलं त्या स्त्रीकडे, त्या पुरुषाच्या स्त्रीकडे लक्ष गेलं। तेव्हा 7व्या मजल्याच्या बिल्डिंगवरून, 7 मजल्याची बिल्डिंग होती, त्यावेळेस लाकडाचे घरं होते आणि लाकडाचे धाबे होते, म्हणजे स्लॅब, त्याच्यावर शेणा मातीने छापलेलं राहायचे। 7 मजल्याची बिल्डिंग, त्या बिल्डिंगवरून ती त्याची पत्नी राजाला बघत होती एका खिडकीतून। तेव्हा अचानक राजाची दृष्टी तिच्यावर पडली, त्या स्त्रीवर, आणि त्या राजाने तिच्याकडे बघितलं आणि तो राजा विचलित चित्त झाला। तिच्यावरची नजर हटत नव्हती। राजा त्या हत्तीवरून पडण्याच्या अवस्थेला, पण त्याची नजर त्या स्त्रीवर खिळून बसलेली होती। राजाला असं वाटले की जसं काय पौर्णिमेचा चंद्र अचानक ढगाच्या बाहेर पडला त्या स्त्रीला बघून। राजाच्या मनामध्ये या प्रकारचा विचार आला। तेव्हा राजाने लवकरात लवकर नगराची प्रदक्षिणा खतम केली घाईघाईने, आणि ती शोभायात्रा संपवली आणि आपल्या राजमहालामध्ये आला। आणि राजमहालामध्ये आल्यावर त्याचं बार बार लक्ष तिकडेच जायचं, त्या स्त्रीकडे। वारंवार तो मागे फिरून बघायचा। तेव्हा त्याच्यासोबत जो एक त्याचा सेवक होता, त्या सेवकाला विचारतो का तू माझी शोभायात्रा सुरू असताना त्या समयाला एक स्त्री वरून खिडकीतून बघत होती, तिला मी वारंवार मागे मान करून वळवून बघत होतो, तुला माहीत आहे? तेव्हा तो सेवक म्हणाला, हा देव, बरं मला माहीत आहे। तू तिथे जा आणि पता कर, तिचा तपास काढ की स्त्री ती कुणाची आहे, तिला पती आहे की बिना पतीची आहे, जाऊन शोध घे। तेव्हा तो त्याचा जो माणूस अमात्य होता तो त्या स्त्रीच्या शोधामध्ये गेला। तेव्हा त्याला पता लागला की हिला पती आहे। तेव्हा तो सांगत आला राजाकडे की महाराज, तिला स्वामी आहे, पती आहे। तेव्हा राजाने
षडयंत्र सुरू केलं. जा आणि तिच्या पतीला पकडून घेऊन ये, राजवाड्यामध्ये बोलव. अमात्य गेला आणि तिथे जाऊन त्याने त्याला सांगितलं की चल, तुला राजा बोलवतो, राजाने तुला बोलवलेलं आहे. तेव्हा तो विचार करू लागला, काही तर गडबड आहे. जेव्हा मला राजा अचानक बोलवत आहे म्हणजे काही तर संकट आलेलं आहे. एक तर माझ्यावर आलेलं आहे किंवा माझ्या पत्नीवर आलेलं आहे. संकट तर निश्चित आहे. राजा बोलवत आहे म्हणजे या प्रकारे त्याने विचार केला. हा विचार करून राजाच्या आदेशाचा निषेध करण्यासाठी असमर्थ होता. मी नाही येत म्हणण्यासाठी तो असमर्थ होता. त्यावेळेस तो राजपुरुषाच्या सोबत गेला आणि राजाला प्रणाम केला आणि एका बाजूला उभा राहिला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, आजपासून तू राजवाड्यात काम करायचं. आजपासून तू माझ्या राजवाड्यात काम करायचं, नोकरी करायची. तेव्हा त्याने राजाला म्हणायची, नाही देव, मी राजवाड्यात नोकरी करत नाही. मी घरचे कार्य करून तुमचा राजवाड्याचा कर चुकवतो. पहिले प्रत्येकावर कर राहायचा, तेव्हा राजाचं पूर्ण राजवाडा चालायचा. मी घरचे सर्व कार्य करून जो राजाचा पूर्ण कर चुकवतो. मला माझ्या घरी भरपूर कार्य आहे, ते मला माझ्या घरचेच कार्य करू द्या, मला राजवाड्यात काही काम देऊ नका. राजा म्हणाला, तुझ्यापासून मला कर नको आहे, जे टॅक्स आहे ते मला पाहिजे नाही, तुला सोडतो. आजपासून तू माझ्या इथे नोकरी कर, तुला करावी लागेल. असे म्हणून त्याला भाला आणि अस्त्र दिले. त्याच्या हातामध्ये भाला आणि अस्त्र दिले. राजाच्या मनामध्ये ही योजना राजाने बनवली. राजाने आपल्या मनामध्ये षडयंत्र तयार केलं की याला काम द्यावं आणि काम करत असताना जर याचा एखादी दोष आढळला, चुकी झाली, तर आपण याला दंड स्वरूपाने त्याची हत्या केली पाहिजे. नंतर याची पत्नी आपल्याला मिळते. या प्रकारे राजाच्या मनामध्ये त्याची हत्या करण्याचं षडयंत्र सुरू झालं. हळूहळू तो सेवक, त्याच्या सेवकाची स्त्री, त्याचं कारण राजाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला वासनेचा उद्वेग, कामोद्वेग. तो बिचारा कामाला लागला, काम करू लागला. त्याला माहीत होतं की आता आपल्यावर भयानक संकट आहे, काही नाही काहीतरी होणार आहे. तेव्हा राजा चूप बसला नाही. रोजच्या रोज तिची आठवण करायचा आणि त्याच्या राजाच्या नजरेमध्ये ती बार बार दिसायची. तेव्हा राजा इकडे त्या पुरुषाचा दोष शोधू लागला. कोणता दोष घडते, ह्याच्यापासून कोणता दोष. तो इतका सजगतेने काम करायचा की दोष दिसतच नव्हता. एक दिवस राजाने निश्चय केला की याला सर्वात कठीण काम द्यावं, जे याच्याच्यानं होणारच नाही, असं काम द्या. तेव्हा ते कार्य पूर्ण जर झालं नाही तर त्याची आपण हत्या करावी. तेव्हा त्याला एक कठीणातलं कठीण काम दिलं. त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं की इथून योजनभर दूर एक नदी आहे, नदीच्या किनाऱ्यावर जा आणि त्या ठिकाणी जाऊन सायंकाळकरिता माझ्या आंघोळीकरिता कुमुद, श्वेत कमळ, पांढरशुभ्र कमळ आणि अरुणावती. अरुणावती म्हणजे लाल माती, तिचं नाव आहे अरुणावती. लाल लाल रक्तवर्णाची माती असते राजाच्या आंघोळीकरिता. ती माती आणि पाणी घेऊन ये, कमळ घेऊन ये आणि तू वेळेवर आला पाहिजे.
वेळेवर जर नाही आला तर तुला दंड मिळेल म्हणून राजानं त्याला चेतावणी दिली। तेव्हा तो सेवक अन्य 4 लोकांना सोबत घेतलं आणि जे दास होते, सेवक होते, त्यांना घेऊन जे खालच्या दर्जाचे त्याच्यापेक्षा खाली होते त्यांना नोकरांना सोबत घेतलं आणि त्या धनाने खरीदले गेलेले दास त्या कार्याची वाट पाहत होते की आज तर माझं डोकं दुखत आहे। 4 जे नोकर घेतले तो एक आपला बहाणा बनवून राहिला। कोणी म्हणते माझं डोकं दुखत आहे, कोणी म्हणते पाठ दुखत आहे, कोणी म्हणते मला बरं नाही वाटत आहे, असं करून ते गेलेच नाही, त्याच्यासोबत गेले नाही। त्याला कठीण झालं, एकटा आता जाणार, 4 लोक नाही म्हणत आहे, यांनी बहाणे बनवले आणि राजा आज्ञाचं पालन करणे तर आवश्यक आहे, नाही केलं तर आपल्याला मृत्यूसुद्धा दंड आहे। तो हा विचार करत करत मला तर आजच्या या कार्याची पूर्ती करण्यासाठी जावंच लागेल। पांढरेशुभ्र कमळ पुष्प आणि रक्तवर्ण माती ती तर इकडे मिळतच नाही कुठे, ती तर नागभवनामध्ये भेटते, जिथे नागांची वस्ती आहे, खूप भरपूर नाग आहे आणि नागाच्या वारुळाशिवाय पांढरी ह्या लाल माती मिळू शकत नाही। म्हणून त्याने विचार केला की आता करावं तर काय, मी नागभवनापर्यंत कसा पोहोचणार। आणि मृत्यूच्या भयाने तो कापत कापत लवकरात लवकर धावत पळत घरी गेला आणि आपल्या पत्नीला विचारते, भद्रे काही खाण्यासाठी आहे का। ती म्हणते, स्वामी आताच मी चुलीवर भात चढवला आहे, गरम पाणी झालं त्याच्यात भात टाकलेला आहे। तो भाताची कधी वाट पाहणार आता शिजतपर्यंत, लवकरात लवकर त्याला सायंकाळच्या पहिले येणे आहे। तेव्हा तो भात शिजेल तोपर्यंत त्याच्याजवळ प्रतीक्षा करण्यासाठी वेळ नव्हता, तो असमर्थ होता। तेव्हा त्याने एक चम्मच घेतला आणि ते जसा होते तांदूळ गरम पाण्यातले तसेच त्यानं एका पोतल्यात बांधले, टाकले, पाणी निघून गेलं आणि ते पोतलीमध्ये धरलेले तांदूळ सोबत घेऊन गेला बांधून। जाता जाता रस्त्यामध्ये ते तांदूळ त्या पोतल्यामध्ये बांधलेले पकून गेले, शिजले भात बनला। आणि तो जो भात आहे तो काढला आणि त्याला भूक लागली। भूक लागल्यावर त्याने आपल्यापुरता अलग काढला आणि एक यात्री दिसला, त्या यात्रीला प्रवाशाला भूक लागली होती, त्याने त्याला भात मागितला की काही तुमच्याजवळ खाण्यासाठी आहे का, तर काहीतरी द्या म्हणून तो सेवक मागू लागला। भोजन करण्याच्या पूर्वी त्याने काही भात अलग काढून ठेवला होता, उष्टा केला नाही, त्याला लागते तेवढाच त्याने घेतला आणि बाकीचा भात जसाच्या तसा बांधून ठेवला। तेव्हा त्याची मात्रा कमी होती, थोडासाच भात शिल्लक होता, तो भात त्याने त्या प्रवाशाला दिला आणि त्याची भूक मिटली। तेव्हा त्याला इतकी प्रसन्नता झाली, खुशी झाली की चला आपण एका भुकेलेल्या वाटसरूला भोजन देऊन पुण्यकर्म केलेलं आहे। त्या यात्रीने भात खाल्ल्यावर सेवकाने भोजन करण्याच्या नंतर आपल्यासाठी भोजनासाठी वाचलेला भात एक मूठभर नंतर त्याला काढून ठेवलेला दिला आणि एक मूठभर आपल्या भोजनातल्या भातातला भात काढून ठेवून मच्छांना टाकला। तलावाजवळ मच्छा दिसल्या त्या ठिकाणी टाकला। नंतर त्याने तोंड धुतलं आणि तेवढ्याच तीव्रतेने जोराने त्या नदीच्या जवळपास ओरडू लागला, जोराने कल्ला करू लागला। त्या ठिकाणी राहणाऱ्या, त्या नदीच्या प्रदेशात राहणाऱ्या नाग आणि स्वर्ण देवता त्यांनी जोराने आवाज केला की या ठिकाणी राहणारे देवता आणि नाग लोक माझं ऐका,
माझं ऐका, कुणीतरी ऐका म्हणून जोराजोराने ओरडू लागला. राजाने मला दंडित करण्यासाठी इच्छा केलेली आहे. मला आज्ञा दिलेली आहे, श्वेत कमळ आणि लाल माती जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत जर तू वेळेवर पोहोचू शकला नाही तर तुला मी दंडित करेन, तर माझा प्राणसुद्धा जाऊ शकते. म्हणून मला हे प्राप्त करून द्यावं म्हणून जोराजोराने तो ओरडू लागला. तेव्हा आज मी एका उपाशी यात्रीला, प्रवाशाला भोजनदान दिले. 100 गुणा पुण्य प्राप्त केलेले आहे. नदीमध्ये असणाऱ्या मच्छांना अन्न टाकलेले आहे. 100 गुण पुण्य झालेलं आहे. मी आपलं इतकं पुण्य तुम्हाला देतो. जो मला या वातावरणातला प्राणी मदत करेल त्याला मी जे पुण्यकर्म संग्रहित केलेलं आहे मी पुण्यकर्म देतो. असं म्हणून तो जोराजोरानं ओरडू लागले की माझ्या पुण्यातला हिस्सा मी तुम्हाला देतो, पण मला कोणीतरी मदत करा. तुम्ही लोक मला मदत करा. श्वेत कमळ, पांढरशुभ्र कमळ आणि रक्तवर्ण माती प्राप्त करून द्या. मला नेण्यासाठी मदत करा. या प्रकारे तो जोराजोरानं ओरडू लागला. ही गोष्ट त्याने 3 वेळा उच्च स्वरात उच्चारली. 3 वेळा नदीच्या त्या एरियामध्ये 3 वेळा जोराजोराने ध्वनी केला. तेव्हा तिथे राहणारा एक नागदेवता त्याचे शब्द ऐकून म्हाताऱ्या वेशामध्ये आला. म्हाताऱ्याचं रूप धारण करून त्या ठिकाणी एक देवता त्याच्यात समोर आला आणि त्याच्याजवळ जाऊन विचारले, काय आहे, का ओरडत आहे, काय कारण आहे. तेव्हा त्याने सांगितले की आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते त्याला सांगितलेलं आहे. नागराजाने म्हटले, तर तू आतापर्यंत सकाळपासून कोणतं पुण्यकर्म केलं. बघा पुण्याला महत्त्व किती आहे आणि पुण्यानुमोदन करण्याला महत्त्व किती आहे, वाटप करण्याला किती महत्त्व आहे हे आता या कहाणीवर तुम्हाला माहीत पडेल की पुण्य सकाळी सकाळी उठल्याबरोबर तू काय पुण्यकर्म केलं. आपण झोपा काढतो, बाकीचे इकडं तिकडे फिरायला जातो, पण पुण्य करत नाही तर दिवसभर काय रक्षा होणार आहे आपली. पुण्य नाही, सकाळचा तर दिवस आपला चांगला जाणारच नाही, रक्षा होणार नाही. म्हणून त्याला ती देवता विचारते की सकाळपासून तू आतापर्यंत काय पुण्यकर्म केलं. जर तू ते पुण्यकर्म केलं असेल मला त्याच्यातला भाग पाहिजे. पुण्य मला अनुमोदन कर तर मी तुला मदत करतो. पुण्य दिल्याशिवाय कोणीही मदत करत नाही. तेव्हा तो म्हणाला, मी जे पुण्यकर्म केलेलं आहे, एका वाटसरूला भोजनदान दिलेलं आहे आणि मच्छांना भोजन देऊन त्यांच्या भुकेचा रोग मिटवलेला आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, मी पुण्यकर्म तुला देतो. माझ्या पुण्यातलं पुण्य हे पुण्यकर्म तू स्वीकार कर, मी तुम्हाला देतो. या प्रकारे त्या नागराजाला 3 वेळा पुण्याचा भाग मागला. त्या नागराजाने सुद्धा त्याला 3 वेळा भाग मागितला. मन, हे पुण्य मी तुम्हाला अनुमोदन करतो, हे पुण्य मी तुम्हाला अनुमोदन करतो. 3 वेळा मन त्याने म्हणलं. तेव्हा ते आता पुण्याचा भाग त्याला त्या नागराजाला पोहोचला. त्या नागराजाने 3 वेळा पुण्य मागितलं आणि ते पक्का केला निश्चय की तो पुण्य माझं झालं आणि त्याला पांढरशुभ्र कमळ आणि लाल माती आणून दिली. राजाच्या आंघोळीसाठी लाल माती आणि पांढरं कमळ आणून दिलं. तिकडे राजा विचार करत होता, हा मनुष्य प्राणी मोठा मायावी आहे, चालाक आहे. मनुष्यजात मोठी खतरनाक आहे, चालाक आहे, हे काही करू शकते. म्हणून तेव्हा हा लवकर वेळेवर पोहोचू शकते असं म्हणून राजा मनातल्या मनात विचार करू लागला. त्याला त्या नागराजानं पूर्ण तलावातलं कमळ आणि लाल माती आणून दिली. तो धावत धावत तसाच त्या वस्तू घेऊन निघाला राजाकडे, नगरद्वाराकडे. आणि नगराच्या द्वाराजवळ आला, राजद्वाराजवळ, आणि जोराजोराने आवाज देतो की द्वार खोला, मी राजसेवक आलेला आहो, राजाचा सेवक आहे. त्याने 3 वेळा जोराजोरानं ओरडला.
परंतु त्या द्वारपालाने द्वार काही खोललं नाही, कारण त्याला राजाची आज्ञा होती की द्वार त्याला याच्या वेळेच्या पहिलेच बंद कर, त्याला इथपर्यंत वाट बघू नको, त्याला याच्या पहिले बंद कर आणि चाबी माझ्याकडे आणून दे. राजानं द्वारपालाला या प्रकारे आज्ञा दिली की तो पोहोचलाच नाही पाहिजे, कोणी हल्ली त्याची हत्या करायची आणि त्याची पत्नी आपल्याकडे करून घ्यायची. वासनेमुळे मनुष्य हत्येपर्यंत पोहोचतो. या प्रकारे त्याने चाबी मागितली आणि सेवकाला म्हटले, अरे तो जोराजोरानं ओरडू लागला त्या सेवकावर, मी राजदूत आहे, मी लवकर आलो आहे, मला राजाने काही वस्तू सांगितलेल्या आहे, लवकरात लवकर द्वार खोला. तेव्हा द्वारपालाने द्वार खोललं नाही. तेव्हा त्याने विचार केला, मनातल्या मनात विचार करत, आता माझे प्राण संकटमध्ये पडले, आता मी काय करू. हा विचार करून त्या सेवकाने पांढरे कमळ आणि लाल माती दोनही त्या नगराच्या द्वाराच्या चौकटीवर ठेवले आणि जोराजोरानं ओरडू लागला, नगरवासियांनो ऐका, राजाने मला असंभव काम दिले होते, त्या आज्ञेचं मी पालन करून ते मी कार्य केलेले आहे, परंतु राजा माझी हत्या करू इच्छितो. जोराजोरानं नगरातल्या लोकांना ओरडू सांगू लागला, माझी हत्या करण्याची योजना बनवलेली आहे राजाने. तेव्हा 3 वेळा उच्च स्वरामध्ये तो जोराजोराने ओरडला आणि विचार केला, आता मी कुठे जाऊ, आता कुठे जाऊ. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, हे जे भिक्षू लोक असतात, मोठे कोमल हृदयवाले असतात, लवकर दया करतात, मरता क्या नाही करता अशी अवस्था. भिक्षू लोक नाजूक नरम हृदयवाले असतात, कोमल, ते लवकर क्षमा करतात. तर मी त्या विहारात जाऊन त्या भिक्षूकडे जाऊन रात्रभर त्या विहारामध्ये आश्रममध्ये पडून का राहू नये. माझा बचाव आता रक्षणस्थळ कोणतंही नाही. भंतेजीकडे गेल्याशिवाय, विहारात गेल्याशिवाय माझी रक्षा होणार नाही. म्हणून तो घाबरला आणि त्याला थोडीशी हिंमतही आली की आता भिक्षूकडे गेल्यावर माझा प्राण कदाचित वाचू शकते. म्हणून त्याने तिथे जाण्याचा निश्चय केला. आणि संसारामध्ये काही असे स्वार्थी पुरुष असतात. भगवान बुद्ध काय म्हणतात की संसारामध्ये असे स्वार्थी पुरुष असतात. कसे की जेव्हा सुखी राहतात तेव्हा भिक्षूची आठवण अजिबात येत नाही, तेव्हा भंतेजीची आठवण अजिबात येत नाही. आपली सुव्यवस्थामध्ये भिक्षूंच्या विषयी कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही की तो खाते काय, त्याला चिवर आहे का, दवाई आहे का, कसा राहते, काही विचार करत नाही, कारण तो मजेत आहे, मजेत असतो तेव्हा. पण दुःखावस्था आली की मात्र भिक्षू शरणस्थान दिसते, विहार शरणस्थान दिसते. भगवान बुद्धाचं वचन आहे की जेव्हा सुखावस्थामध्ये भिक्षूच्या विषयी कोणीही विचार करत नाही, तो काय खात असेल ना कसा राहत असेल, पण त्यांच्यावर का दुःखद अवस्था आली तर भिक्षू एक मात्र शरणस्थान त्याला आठवते. फक्त हेच आता माझं शरणस्थान आहे, दुसरं काही नाही, तेव्हा आठवण येते. आणि अनेकदा असं झालेलं आहे की जेव्हा खाऊन पिऊन मजेत राहतात ते लोक विचारतच नाही, आणि जेव्हा लग्न झालं ना संकट आलं, सोडचिठ्ठीवर काम आलं, कोणतं काही आपसात झगडे झाले, जीव देणार आलं, मग येतात, भंतेजी माझ्या घरात असं झालं, सांगा ना भंतेजी, काहीतरी सांगा ना. तेव्हा पण तोपर्यंत आतापर्यंत इतके वर्ष झाले ढुंकूनही पाहिलं नाही, भंतेजीनं काय खाल्लं काही नाही, त्याच्या घरचं एक शीतही नाही, का दानही नाही, चिवरही दान नाही, काहीच नाही. आणि आता संकटाच्या वेळेस दुनियाभराची याचना करतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा खाऊन पिऊन मजेत असतात तेव्हा भंतेजीची आठवणही काढत नाही, आणि जेव्हा दुःखद अवस्था येते तेव्हा मात्र एक मात्र शरणस्थान फक्त भिक्षूच दिसते त्यांना. शरणस्थान त्याला आठवले, एक मात्र शरणस्थान फक्त भिक्षू आहे. तसेच ते विहाराच्या बाजूला तोंड केले जाणे. जेव्हा भिक्षू संकटात असतो तेव्हा विहाराकडे तोंड फिरवतात, भिक्षूकडे
दुर्लक्ष करतात. आता तो सेवक सुद्धा माझी रक्षेचा दुसरा कोणताही उपाय नाही असं म्हणून तो विचार करू लागला की आता आपण विहारातच गेलं पाहिजे. म्हणून तो विहाराकडे गेला आणि एका कोपऱ्यामध्ये विहारामध्ये जाऊन झोपला. तिकडे राजा सुद्धा रात्रभर त्याच्या स्त्रीचं स्मरण करत होता. वासनाधीन होता. पक्का रात्र त्याची दुःखद अवस्थेमध्ये चालली. रात्रभर निद्रा आली नाही. राजा झोपलाच नाही रात्रभर. कधी कधी याला संपवतो, कधी कधी याची पत्नी आणतो. या प्रकारे त्याच्या मनामध्ये कामोद्योग भयानक उत्पन्न झाला. काम वासनेनं पक्क घर केलं. तसेच तो कामोद्वेग याने त्रस्त झाला आणि विचार करू लागला की सकाळ झाल्याबरोबर या पुरुषाची मी हत्या करणार आणि त्याची पत्नी राजवाड्यात घेऊन येणार. त्यावेळेस 60 योजन लंबी चवडी लोहकुंभीमध्ये पैदा झालेले 4 उबलते पुरुष. तेव्हा त्याने काय बघितलं? त्याच वेळेस 60 योजन लंबी लोखंडाची कढई आहे, टाकी. त्याने पाहिलं आणि त्या टाकीमध्ये 4 पुरुष आहे. गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात उबलत आहे 4 पुरुष. त्या कढईमध्ये चावल सारखे उकळत आहे. ते बुडाला होते. 30,000 वर्षापर्यंत त्या कढईमध्ये होते 4 पुरुष उकळत्या पाण्यात खाली. 30,000 वर्षापर्यंत कढईमध्ये होते तळाला. आता ते पुढच्या 30,000 वर्षामध्ये ते वरच्या तळावर आले. त्याने आपले आपले डोके कढईच्या वरत काढले आणि एक दुसऱ्याला पाहिले. 4ही पुरुषांनी उकळत्या पाण्यातून कढईच्या वरत डोके काढून त्याने पाहिले, एकमेकाकडे पाहिले आणि एक एक गाथा म्हटली. एक एक गाथा म्हणून एक एक गाथा बोलण्याची इच्छा करून बोलले, परंतु सर्व गाथा बोलण्यामध्ये असमर्थ झाले. पूर्ण गाथा बोलू शकले नाही. एक एक गाथा बोलण्यासाठी प्रयत्न केला, परंतु पूर्ण गाथा बोलू शकले नाही. कारण गाथेच्या प्रथम अक्षरच बोलले. 4ही पुरुष वरता आले, तोंड्या काढल्या त्यानं, परंतु एक एक शब्द बोलले फक्त. ते त्याने बघितले राजानं. पुन्हा ते लोखंडाच्या कढईच्या तळाशी गेले. डुबकी मारून खाली बुडले. इकडे राजा सुद्धा काम वासनेमध्ये गर्क होता. त्यामुळे रात्रभर तो झोपला नाही. त्या समयाला मध्यरात्रीच्या आसपास लोखंडाच्या त्या कढईमधून त्या मनुष्यांचे शब्द ऐकले त्यानं. लोखंडाची कढई दिसली त्याला आणि त्याने शब्द ऐकले आणि पुन्हा त्याच्यामध्ये एकदम भयभीत होण्याचा संवेग जागला आणि तो त्रस्त झाला. त्रस्त होऊन विचार करू लागला, काय अवस्था आहे, हा काय प्रकार आहे. नरकातले लोक दर्शन दिलं त्यांनी मला. उकळत्या पाण्यातले 4 लोक ते कयो वर्षाच्या नंतर 30,000 वर्षाच्या नंतर वर आले. मुंडके काढले, एक एक शब्द बोलले आणि पुन्हा तळाशी गेले. हे राजानं पाहिल्यावर घाबरला. आता त्याला आपल्या मरणाचा भय सुटला की अरे, वासनाधीन होतो, त्या स्त्रीला आणण्याचा प्रयत्न करत होतो, तर या नरकातल्या लोकांचं दर्शन झालं 4 लोकांचं, आणि आता माझ्यावर कोणता संकट आहे म्हणून तो चिंतन म्हणून करू लागला. स्वतःच्या मृत्यूच्या भयाने तो विचार करत आहे की माझा मृत्यू होणार की माझ्या राणीचा मृत्यू होणार का माझं राज्य नष्ट होणार. या प्रकारे तो विचार करू लागला. रात्रीपर्यंत, पहाटेपासून रात्रीपर्यंत, 12च्या नंतरपासून रात्रीपर्यंत त्याचा डोळा लागला नाही. त्या चिंतनात बुडून गेला. राजाने सूर्योदय झाल्याबरोबर त्या समयाला पुरोहित, जो राजाचा राजगुरू असतो, त्या पुरोहिताला बोलवले आणि विचारले, आचार्य, मी आज रात्रीला मध्यप्रवाहामध्ये अशा प्रकारे भीषण शब्द ऐकलेले आहे, भयानक.
खतरनाक शब्द ऐकलेले आहे. कारण याचे कारण मी नाही समजून राहिलो की माझी मृत्यू होणार की माझ्या राणीची होणार की मग माझा राज्य विनष्ट होणार, हे काय मी समजत नाही आहो, मला समजून सांगावे, याचं निदान सांगा काय आहे. महाराज तुम्ही काय शब्द ऐकले? तेव्हा राजा सांगतो, आचार्य मी असे ऐकले त्या चौघाच्या मुखातून, दुस न सो. कोणते शब्द होते ते? दुस न सो. एक शब्द दु स न सो. चारही लोकांनी एक गाथा पूर्ण केली नाही, फक्त एक शब्द पूर्ण केला आणि खाली तळाशी लोखंडाच्या कढईच्या उकळत्या पाण्यात खाली गेले. हे शब्द ऐकले, 4 शब्द ऐकले आणि यामध्ये का याचं काय उत्तर आहे सांगा. परंतु आचार्याने याचा 4 शब्दाचे आचार्याच्या सुद्धा समजमध्ये नाही आले, त्याला सुद्धा काही समजलेलं नाही. तेव्हा त्याने म्हटलं की ठीक आहे सांगतो, सध्या मला काही हे कळत नाही आहे, मी जाणत नाही आहे. तर त्याला राजाने प्राप्त होणाऱ्या लाभ सत्कारापासून नष्ट होण्याचा भय होता. राजापासून जो लाभ सत्कार भेटते तो आता मला भेटणार नाही. जर मी म्हणलं का मला काहीच समजत नाही तर तो अमात्य पंडित त्याचा लाभ सत्कार भेटणार नाही, धनदौलत भेटणार नाही. म्हणून तो राजाला काहीतरी आपण सांगूनच द्यावं असा विचार करू लागला. तेव्हा राजाला तो सांगतो, त्याने विचार केला, फक्त आपल्या कार्यहेतूसाठी, या कार्याच्या सफलतेसाठी आपण याला संकटाला नष्ट करण्यासाठी साधारण पशुपक्षी लिहून द्यावं याला. राजाला साधारण पशुपक्षी घेऊन या महाराज, यायचे आपण बली चढवून देऊ आणि तुमचं संकट दूर होईल. म्हणून ते राजाला बनवत आहे. म्हणून साधारण पक्षी, कोंबडे, बकरे असे लिहून दिले. परिवाराला चारण्याकरिता काही तो मागतो, परिवाराचंही पोट भरलं पाहिजे म्हणून राजाला मग काही वस्तू मागतो. यामध्ये त्याच्या लिस्टमध्ये हत्ती, घोडे आणि मनुष्यसुद्धा लिहिले. साधारणतः प्राणी होतेच, पण तो वापरण्यासाठी घोडे कामी येईल, हत्ती कामी येईल, मनुष्य नौकर म्हणून कामी येईल. म्हणून त्याने लिहून दिले राजाला, महाराज हे पूजेसाठी आणा लागते. म्हणून ते हत्ती, घोडे आणि मनुष्य हे सुद्धा लिहून दिले. राजाने विचार केला की इतकं केल्यावर मी जिवंत राहणार का माझ्यासाठी अधिक भरपूर लाभ आहे का. आणि नौकरांना म्हटले, ठीक आहे, हे सर्व प्राणी लवकरात लवकर जमा करा. नौकरा-चाकरांना आदेश दिला राजानं, लवकर जमा करा. पुरोहितांना सांगितलेलं काय हे सर्व साहित्य पूजेसाठी लागते, लवकर जमा करा. आणि काही लोक नियुक्त केले त्या प्राणी आणण्याकरिता. अधिकतर जास्तीत जास्त एकत्र करा लवकर लवकर असं म्हणून राजाने सांगितले. त्या समयाला राजा प्रसेनजित कोसलने इथे महायज्ञ प्रारंभ केले. आपल्यावर आलेलं, आता तो राहिला, त्या बाईला आणायचं राहिलं, त्याची हत्या करायची राहिली. दुसरं त्याच्या मनामध्ये वासनेमुळे तो गर्क झाला होता ना, दुसरंच पाहिलं त्याने, आपल्या मरणाचा भय सतावून राहिला. आता त्याने 500 बैल, 500 बछडे, 500 बकऱ्या, 500 भेड, 500 असे 500 सर्व मागितले. यज्ञामध्ये बली देण्याच्या हेतूने खुट्याला बांधलेले सारे प्राणी, त्याच्याजवळ नोकर, काम करणारे सर्व दंडाने भयभीत झाले होते. डोळ्यामधून अश्रू निघत होते. प्राण्यांच्या हत्या करते म्हणून प्राण्यांच्या आणि मानवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. यात आम्हाला बांधलं खुट्याला आणि आमची हत्या होणार आहे, ते रडायला लागले. या यज्ञामध्ये एवढ्या लोकांचा बळी जाणार. तेव्हा
भरपूर नागरिक आपल्या आपल्या पुत्र कन्या तसेच नाती या नातेवाईकांना ते बोलवून घेतलं आणि जोराजोरानं ते रिश्तेदार विलाप करू लागले की यांना आता कापल्या जाणार आहे, हत्या केल्या जाणार आहे, ही महापृथ्वी महापापाने फाटणार आहे। अशा प्रकारे रोज जोरानं सारे रिश्तेदार नातेवाईक सर्व कल्ला करून आले। तेव्हा मल्लिका देवीनं सांगितलं की महाराज हा कल्ला कशाचा, उल्हान कशाचा आहे? तेव्हा राजाने जे सांगितली हकीकत की आपल्या संकटासाठी हे आपल्याला यज्ञ करावा लागत आहे, तेव्हा भगवान बुद्धाकडे पाठवलं की भगवान बुद्ध हे सर्व जाणतात, तुम्ही या महामात्या याच्यावर पुरोहितावर लक्ष देऊ नका, पुरोहित तर आपलं पोट भरासाठी करतात, भगवान बुद्ध सर्व जाणतात, त्यांच्याकडे जा आणि त्यांना हे सर्व काही सांगा। तेव्हा भगवान बुद्ध तुम्हाला काही उपाय सांगेल। तेव्हा तो भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की असं काहीही नाही आहे। ते जे लोक होते येणारे ते त्यांनी जे एक एक अक्षर म्हटलेले आहे, राजाने कोणते अक्षर म्हटलेले आहे ते त्याला भगवान बुद्धाला ऐकवले आणि भगवान बुद्धाने सांगितले, राजा पापाची अपूर्ण गाथा, त्या पापीची अपूर्ण गाथा म्हटली त्यांनी, एक एक अक्षर म्हणू शकले, पूर्ण म्हणू शकले नाही। त्यांनी जे ऐकवली ते त्यांना असं म्हणायचं होतं, आम्ही आपलं भरपूर दुःखमय जीवन घालवलं की आम्ही संतांना काहीही धन द्रव्य दान करू शकलो नाही। त्यांना असं एवढी गाथा म्हणायची होती, दान न करू शकलो, धन असून सुद्धा आम्ही पापामध्ये आपलं रक्षास्थळ बनवलं होतं, पापाला निवडलं होतं पण पुण्याला नाही, आणि आमच्याजवळ धन दौलत असून आम्ही पुण्यकर्म करू शकलो नाही, असं त्यांना म्हणायचं होतं। एक एकच शब्द म्हणून खाली गेले। तसेच भगवान बुद्धांनी राजाला सांगितले की गाथेचा विस्तार अर्थ या प्रकारे आहे की राजाने विचारले, हा राजन सांगा आपला दुसरा तिसरा आणि चौथा शब्द काय होता? तेव्हा राजाने सांगितले की तीनही शब्द प्रथम अक्षर एक एकच अक्षर होते, तीनही शब्द। तेव्हा भगवान बुद्धाने त्या अक्षराने बनणारी गाथा सांगितली, त्या 3 अक्षराने कोणती गाथा त्यांना म्हणायची होती ते म्हणू शकले नाही, तर ती गाथा हे आहे। म्हणून भगवान बुद्धांनी ते गाथा सांगितली, आम्ही आपल्या 60,000 वर्षापर्यंत या नरकामध्ये पडून राहिलो, व्यर्थच आमचे जीवन गमावले आणि दुःखामध्ये घालवले, आता दुःखाचा अंत कधी होणार, हे गाथा होती ते। त्यानंतर दुसरी गाथा होती की याचा काही अंत आहे का, याचा काही अंत नाही, याचा अंत काय असणार, याचा अंत दिसत नाही, म्हणून आम्ही तेव्हा पापही पाप केले। जेव्हा मानवात होतो, धनसंपत्ती होती, पैसा आदला होता, तेव्हा पुण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही पापही पाप केले। त्यानंतर तिसरा, मी आता मनुष्य योनी प्राप्त करून अवश्य त्यागी आणि सदाचारी शीलवान बनून भरपूर पुण्य कर्म करीन। हे तिघाने 3 शब्द दुसनीसा, चार लोकांनी उच्चारलेले ते शब्द होते। काय शब्द होते? दुस न सो, दुस न सो, हे 4 शब्द होते। या प्रकारे भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे की जो व्यक्ती मानव जीवन असताना पुण्यकर्म करत नाही आणि तो समर्थ असून सुद्धा त्याचा एक एक प्रथम अक्षर म्हटले आणि लोहकुंभीमध्ये म्हणजे त्या कढईमध्ये बुडून गेले,
राजा प्रसेनजित कोसलद्वारा ज्या शब्दाला ऐकण्यात आले आणि नंतर आतापर्यंत जे पापी त्या नरकामध्ये पडले आहे ते आज सुद्धा 1000 वर्ष झाले नाही, अजून बाकी आहे. 1000 वर्ष झाले नाही अजून त्यांना, तर त्या नरकासारख्या उकळत्या पाण्यामध्ये अजूनही ते आहे. राजाला तो धर्मोपदेश ऐकून भरपूर संवेग उत्पन्न झाला की वासनेमुळे मनुष्य या संपत्तीचा उपभोग कसा गलत मार्गात घेतो. संपत्ती राहते तसं तेव्हा व्यसनी आणि वासनाधीन होऊन तो संपत्तीचा अपव्यय करतो, खर्च करतो. असे लोक पुण्यकर्माची संधी असून सुद्धा, संपत्ती असून पुण्यकर्म करत नाही, म्हणून ते नरकामध्ये 60,000 वर्षापर्यंत दुःख भोगतात. या प्रकारे भगवान बुद्धांनी त्या राजाला सांगितल्याबरोबर त्याला वैराग्य उत्पन्न झाले आणि त्या विचार करू लागला की हे परस्त्री गमन करणे, व्यभिचार करणे, दुसऱ्याच्या पत्नीचा तिच्या मर्जीच्या खिलाफ आपण जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करणे, या परदारा गमन म्हणजे परस्त्री ग्रहण करण्यासारखं नावाचं एक महापाप आहे. ते पापी आणि बुद्धांतपर्यंत नरक योनीमधून निघू देत नाही. दुसरा बुद्ध येतपर्यंत नरक योनीमधून निघू देत नाही असं जर पाप आपण केलं तर. या प्रकारे त्या लोहकुंभीमध्ये ते 60,000 वर्षापर्यंत दुःख भोगत राहिले आणि आज सुद्धा त्यांचा तिथे दुःखामध्ये आहे आणि दुःखातून मुक्ती होण्याचा काही उपाय नाही दिसत. अशा प्रकारे मी सुद्धा दुसऱ्याच्या स्त्रीमध्ये आसक्त होऊन रात्रपर्यंत झोपू शकलो नाही. आता मी पराया स्त्रीला आपलं मन लावणार नाही. तेव्हा राजाने या प्रकारे सांगितलं की मी सुद्धा असंच केलं आणि आता मी असा वागणार नाही. म्हणून त्या राजसेवकाला त्याने माफ केलं आणि त्याच्यामुळे मला रात्र लंबी वाटलेली आहे की रात्रभर झोपू शकलो नाही आणि चिंतेमध्ये राहिलो. तेव्हा भगवान बुद्धांनी याचा अर्थ सांगितला. दिघा जागरतो रत्ती, जागणाऱ्यासाठी रात्र लंबी असते. बरेच लोक कोणी जर घरी मेलं तर जागतात, त्यांना विचारायचं रात्र किती लंबी आहे. रात्र निघतच नाही, दिवस निघतच नाही, रात्र जातच नाही, परेशान होऊन जातात. अरे किती लंबी रात्र आहे, कारण संकटात आहे ना, दुःखद अवस्थेमध्ये. तसाच म्हणून बुद्ध म्हणतात दिघा जागरतो रत्ती, जो जागणाऱ्याला विचारा रात्र किती लंबी आहे. दिघं संतस्स योजनं, थकलेल्या माणसाला विचारा की योजन किती लंबा आहे. 4 किलोमीटर जागा चालायची असं ना तो थकला असेल किंवा 1 किलोमीटर जागा चालायची असेल ना तो थकला असेल, त्याला विचारा 1 किलोमीटर किती लांब आहे. चालणंच होत नाही, पाय उरकतच नाही, चालत पुढे पडत नाही. तेव्हा दिघं संतस्स योजनं, त्या व्यक्तीला रस्ता योजन लांब वाटतो, थकलेल्या व्यक्तीला. दिघो बालान संसारो, परंतु सद्धर्म न ऐकणाऱ्या मूर्ख लोकांना काय लंबा आहे. संसारो, जे धर्म न ऐकणाऱ्या लोकांना संसार भयानक लंबा आहे. त्याच्यासाठी सरतच नाही, संसारात पडतच जाते, दुःख भोगतच जाते, संसारात पडतच जाते, दुःख भोगतच जाते. संसार इतका लंबा आहे त्या व्यक्तीसाठी, मूर्ख व्यक्तीसाठी, धर्म न श्रवण करणाऱ्या व्यक्तीसाठी. म्हणून सद्धम्मं अविजानतं, मूर्ख माणसासाठी, सद्धर्म न ऐकणाऱ्या माणसासाठी संसार खूप लांब आहे, अनादिकाल जन्म घेतो तो. म्हणून या अज्ञानी लोकांसाठी संसार भवचक्र भयंकर दीर्घ लंब आहे. बार बार त्याला जन्म घ्यावा लागणार आहे, बार बार मरा लागणार आहे सद्धर्म न श्रवण करणाऱ्या मूर्खांना. म्हणून भगवान बुद्धांनी या वासनाधीन असणाऱ्या त्या प्रसेनजित राजावर हे प्रवचन होतं. तर आज आपण पाहिलं की यामुळे आपण जे वासनेमध्ये
तूत असणाऱ्या लोकांचा काय नुकसान होतो आणि कशा प्रकारे तो भयभीत होतो आणि रात्रभर त्या वासनेमध्ये जागतो, रात्र त्याच्यासाठी कशी दुःखदायी ठरल्या जाते, अशा प्रकारे भगवंतांनी या धम्मपदाच्या अट्टकथेमध्ये उपदेश केलेला आहे. तर आज आपण तिसरं शील कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिखापदं समाधियामी यावर आपण धम्मश्रवण केलेलं आहे. आज जे काही धम्मश्रवण केलेलं आहे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर आपले माता पिता गुरुजन आचार्य उपाध्याय यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो.